आईशी जोडी करा राम कंठी धरा. त्या भगवान प्रभू रामचंद्राला कंठात धारण करा. त्याची फलश्रुती काय? तेने चुके फेरा गर्भवासाच्या येर जरा चुकतील. कधी तुम्ही कंठामध्ये त्या श्रीरामाचं नाव धारण केलं तर अशी जोड तुम्ही करा. मला एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही रात्री भारत देवीच्या देवाला जोड देऊन म्हणत होता आईशी जोडी करा, आईशी जोडी करा. नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही जोड करा, जोड करा. म्हणून आमच्यामध्ये जोड तुम्हाला काय करतात ते सांगा. आम्ही काय कधी केलं? संसारामध्ये आमच्या आई वडिलांच्या काळामध्ये बसण्यासाठी घर नव्हतं, घर बांधलं. एकर रान नव्हतं, 10 एकर जमीन घेतली, बसायला गाडी घोडी ऐश्वर्य घर सगळं गोळा केले महाराज. आणि आणखी काय जोड करावं लागते सांगा. आमच्या तुम्हाला काय उपस्थित झाला? ठीक आहे, तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या भाग्याने, तुमच्या प्रारब्धाने प्रारब्धाची जोडे घर आणि प्रारब्धाची वाणी प्रारब्ध देत असतो. आणि त्या प्रारब्धाचा स्वभाव मिळालं सगळं मिळाल्यानंतर तुम्ही आमच्या जीवनामध्ये जोड केली आणि आमचा संसार खूप होता. संसाराचा मला वाहून गेला महाराज. आम्हाला दुसरी जोड करायला सांगू नका असं तुम्ही म्हणाल. लक्षात ठेवा, आपली फसगत कशी झाली आहे. आपण जोड करायची ती जोड केली नाही आणि जी जोड आवश्यक नाही ती जोड आपण एका पद्धतीने केली. त्याची परिणिती कशी होते सांगतो तुम्हाला. हे लक्षात ठेवा. एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवणार आहे. 4 चोर एके दिवशी चोरी करण्यासाठी एका गावात घुसले आणि गावात घुसल्यानंतर चोरी करत 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 असा एखादा चांगला रंगाचा साठा सापडला की तेवढा घ्यायचा, पोत्यात घालायचा. आता पुढे जाऊ पुढे म्हणजे की पुन्हा दुसरं काहीतरी मौल्यवान वस्तू दिसायची. असं करता 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 त्यांना 4 कधी वाजले कळालंच नाही. आणि कळालं नसल्यानंतर मग 4:30 झाले आणि त्याच्यात एक जण अरे म्हणजे 4:30 वाजले आणि लोक जागी होतात आता. आणि आपण तर याच घरामध्ये चला 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 लवकर चला बाहेर चला. आणि करता करता 4:30 वाजता ती चोरं घराच्या बाहेर पडले. शांत वातावरण होतं, सगळे झोपलेले होते, काही म्हातारे माणसं तेवढे उठलेली होती. आणि करता 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 ते त्या गल्ली निघत असताना एका घरामध्ये एक असा करुण स्वरामध्ये आवाज येत होता. एका बाईचे मालक मारलेले होते आणि ती बाई विलाप करत होती, दुःख करत होती. देवा माझा पती काय झालास देवा, देवा माझ्यावरती ही वेळ काय आली. मी लेकरं बाळांना कसं बसू, माझा प्रपंच कसा भागू. करुण आवाजामध्ये तिच्याजवळ कोणी नव्हते. एकटीच ती माऊली आपल्या पतीच्या प्रेताजवळ बसून रडत होती. अंतःकरणात दुःखाचा डोंग पेटलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्या चोराने पाहिलं की आता लपण्यासाठी जागा आहे. गाव जागवण्याच्या अगोदर लपण्यासाठी जागा आहे. काही धर्मामध्ये धंदे बदलायची पद्धत असते अंत्ययात्रेला. आणि मग ते त्या घरामध्ये गेले तर तेच त्या धर्माचं घर होतं. आणि तिथे गेल्यानंतर ती माय रडत होती. त्या 4 चोरांनी आपली सुटका करण्यासाठी त्या माऊलीवरती रुपयेचं छत्र दाखवलं. माय किती वेळ रडता, रात्री वारले तुमचे मालक, किती वेळ दुःख करता. जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत दुःख दूर होत नसतं माय. आता आपण यांची अंत्यविधी करू आणि अंत्यविधी झाल्यानंतर थोडं दुःख कमी होईल. उपजेते नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जीव जन्माला येणाऱ्या जीवाला मरण हे नक्कीच ठरलेलं आहे माय. नका शोकू असं त्या बाईला धीर दिला. आणि धीर दिल्यानंतर यांनी अंत्यविधीची तयारी केली. आणि 4 मिळून ते प्रेत खांद्यावर घेतलं आणि त्याच समाजाच्या गल्लीमधून ते निघाले. निघाल्यानंतर असा प्रकार झाला. काही अंतरावर गेल्यानंतर एक म्हातारा व्यक्ती उठलेला दिवस चालू होतं. पहाटेची त्याला त्याची साधना करायची होती. आणि त्यांनी पाहिलं, अरे ये तो आपले जात का दिख रहा है, कोण मला किसका प्रेत है ये, जानते किसका का होगा, आपण जाऊन त्याला खांदा देऊ. म्हणून तो आला. तो आल्याबरोबर या 4पैकी एक जणांना पटकन खांदा काढला. ते रावले त्याच्या खांद्यावर दिलं की सुटला. थोडं पुढे गेलं की दुसरा मिळाला, इकडे खांदा दिला, दुसरा सुटला. थोडं पुढे गेलं की तिसरा मिळाला, तिसरा बी सुटला. गाव संपलं. आणि एक अडकलं, त्याला सुटायला जागाच नाही. आणि मग ती निघाली अंत्ययात्रा. आणि हनुमान मंदिराच्या समोर एक तांबडतरी बसला होता, चहा करून तुला होता. त्याला बघितलं, आपली जात बाई का दिख रही, जावं लागतंय आपल्याला.
आणि त्याला गेलं त्यावेळी ही तरमोड लागलेलं होतं चौथा आपल्याला कसं सुटता येईल त्याला बोलून घेतलं इथं राहू म्हणल्यानंतर त्याला ते खांदा द्यायला लावला. नीट दृष्टांत लक्षात ठेवा. दृष्टांत जरी थोडासा तुम्हाला विचित्र वाटत असला पण याच्यातला बोध फार महत्वाचा आहे. आपण संसारामध्ये जेव्हा एवढा आटापिटा करतोय ना ते आटापिटा कुठपर्यंत पोहोचतोय आणि याची फलश्रुती काय याच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला. आणि मग त्या तांबटकऱ्यांनी खांदा दिला आणि करता करता चौघच्या चौघ निघून गेले आणि निघून गेल्यानंतर ती अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा पुढे जात असताना पोलीस चौकीला आली. पहाटेचे 5:30 ते 6ची वेळ होती आणि रात्रीची पेट्रोलिंगचे पोलीस होते तिथे बसलेले होते. त्यांनी पाहिलं खुर्चीवर बसून अंत्ययात्रा दिसते पुढे शिकाळेवाला नाही, महाग कोणी पाठवण करायला आलेली माणसं नाही. काहीतरी घोटाळा आहे. झप 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 2 पोलीस आले. बोले रुको नीचे. त्यांना थांबवलं. ती प्रेत खाली टेकवायला लावलं आणि पोलीस चौकशी करू लागले. हे मरेवाला कोण आहे? आता कोण सांगायचे कोण गेले? त्यांना माहित होतं का? कुणाला ठाऊक कोण गेले, कुणाला ठाऊक बोलले. बर आता तुम्ही हे कुठे घेऊन जाणार आहे? कुणाला ठाऊक. बर हे आणलंय कुठून? कुणाला ठाऊक. म्हणजे त्या खांदेकऱ्याला कोण मेलय याचा पत्ता नाही, कुठून आणलंय याचा पत्ता नाही, कुठं न्यायचंय याचा पत्ता नाही, कारण त्यांना माहितच नव्हतं. आता दृष्टांत संपला. आता नीट लक्षात घ्या. आता ऐका, ही जी आपण संसार एवढा नेटापटारी करतोय मामा, बरोबर आहे का? नेटापटारी तुमचा माझा सगळ्याचा संसार चालू आहे. कुठून आणलाय काही पत्ता? रमेश कुठून आणलाय? कुणाला ठाव आहे? बर कुठं न्यायचा आहे? कुणाला ठाव आहे? बर कशासाठी करायचा आहे? कुणाला ठाव. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पण तोही तैसा. ज्या संसारासाठी एवढं बेजार होत आहे तुम्ही काय नाही व्यर्थ मला पडायला ना. आपले आजोबा पंजोबा यांनी सगळ्यांनी संसार करत करत संसाराचा खंड आपण दिलाय आणि आपलं वागवणं चालू आहे आणि वागवत असताना त्याच्यात आनंद व्यक्त करतोय. महाराज आम्ही हे जोड जीवनाची केले नको दादा. जीवन व्यर्थ करू नको. जगण्यापुरतं निर्वाहापुरते अन्न आच्छादन आणि आश्रमासी स्थान कोपी गुहा पोटापुरतं अन्न असावं, राहण्यापुरतं घर असावं, खाण्यापुरतं द्रव्य असावं आणि ज्यांच्याकडे द्रव्य जास्त आहे त्याने तीर्थयात्रा दान करावं. या सद्गतीला प्राप्त होण्यासाठी हेच आपल्याकडे जीवनाची सगळ्यात महत्वाची जोड आहे. आपण तीर्थयात्रा केलेलं आपल्या चित्रगुप्त घेऊन ठेवत असतात. ही फलाण्या सावकारांनी रेणुकांबा गोशाळेला रमेश शेट्टी 2 एकर जमीन दिली. रेणुकांबा गोशाळेसाठी बालाजी सावकार कोलावार यांनी 2 एकर जमीन दिली. नरेंद्र येरावार यांनी 2 एकर जमीन दिली. ज्यावेळी आपल्याला त्याची भेट होईल त्यावेळी ते आपल्याला हात जोडून पाठवतील. या आज तुमच्याकडे एवढं द्रव्य जे आहे ना, तुमच्याकडे काय सांगतो मी, उभं नाही होत. आता काही जणांना सौंदर्याचा आनंद वाटतो, आम्ही सौंदर्य वाढ उगत असते सौंदर्य. भूमी दाने होशी भुपाडू. राजाचं पद का मिळतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान का झाले? राज्याचं मुख्यमंत्री पद का मिळतं? याचं कारण आहे भूमी दाने होशी भुपाडू. ज्यांनी भूमिदान केली, ज्यांनी गोदान केलं, गाईसाठी चारा दान केला, त्याला राजा होता येतं. राजा भूमिदाने होशी भुपाडू कनकदाने कांती निर्मळू. आता वाटतं काय सौंदर्यवान माणूस आहे हो, काय सौंदर्यवान माय आहे हो. तर ते कारण आहे त्या माऊलीने तिच्या पहिल्या जन्मामध्ये सुवर्णदान केलेलं असतं म्हणून सुंदरपण त्या माऊलीला मिळालेलं असतं. अन्नदाने दृढ आयुष्य, बरोबर आहे का? अन्नदान केलं की आयुष्याला दीर्घकाळ जगण्याचं भाग्य प्राप्त होतं. उदकदाने सदा शीतळू. आता पानपोया टाकतात बघा, पानपोयाचं पुण्य काय पदरात पडतं? शीतळता निर्माण होते. म्हणून ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मार्गाने
करून घेता येईल ते पुण्यपत्रात पाडून घ्यावं. आता इथं कीर्तनाला आलेले लोक, आज तुमच्यासाठी चित्रगुप्ताची लेखणी बंद आहे. चित्रगुप्त लेखणी ठेवून आहे, कारण त्याला आदेश आहे की इथं जेथे होय हरिकथा सदा घोष नावाचा, यम सांगेता तुम्हा नाही तेथे सत्ता. जेथे होय हरिकथा सदा घोष नावाचा, सदा घोष नावाचा होते ना, तेथे तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही तिथं जायचं नाही. आणि त्या कथेच्या वेळी तुम्ही चित्रगुप्ताची लेखणी बंद झालेली असते, म्हणून कथा कीर्तनाला यावं लागतं. दादा ज्यावेळी तिथे गेलं ना, व कधीतरी आपल्याला या बसावण्यापुरती तर जागा आपण करून घ्यावी, दान धर्म करावा. कथा कीर्तनाला ज्याला दान धर्म करणं होत नाही त्याने कीर्तन भजन ऐकावं, कथेमध्ये यावं, नामस्मरण करावं, मग तिथं आपल्याला मोकळ्या हाताने जाता येते. त्यासाठी भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. आणि हा नरदेह आता करू उद्या करू म्हणण्यामध्ये माठ नवा आणलेला, घागरभर पाणी भरून ठेवलेला माठ थेंबा थेंबाने कधी संपून जाईल आणि कधी रिकामा होईल याचा पत्ता नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर वहा आणि ध्यानी रहा. श्रीहरीच्या आपल्या ध्यानामध्ये पांडुरंग परमात्म्याला, प्रभू रामचंद्राला आपण साठवावं. आयुष्य जात आहे पहा, एका क्षणाने, एका घटकेने, एका दिवसाने, एका महिन्याने, एका बर्थडेने आपलं आयुष्य पाठीमागं पडतंय आणि आपण काळाच्या जवळ जात आहे. त्यासाठी आपण काय करावं, सावध व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये अशी जोड करावी की त्या प्रभू रामचंद्राला आपल्या कंठात धारण करावं. कंठात धारण करणे म्हणजे हृदयात धारण करणे. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, असं फक्त एकाच शरीरामध्ये होता येते. जीवनामध्ये मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मागे कवीश्वर झाले थोर, सांगा कलेवर कोणी नेलं का कोणी कलेवर? ते फक्त जगद्गुरु तुकोबाराय नेलं. कशाच्या ताकदीवर नेलं? नामचिंतनाच्या ताकदीवर नेलं. आणि नामचिंतन करण्यासाठी आपल्याला भगवंताने देह दिला. हा देह एवढा कोणता दिला? तो संसारात थाटण्यासाठी नाही. बघा, आपण याच्यावरती किती श्रंगार जर केले, किती श्रंगार केले, 2 दिवस दात घासायचे नाही, तिसऱ्या दिवशी माणूस जवळ बसू देत नाही. इतकं शरीर दुर्गंधीचे सार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे सार. काही अपवित्र शरीर आहे, इतकं अपवित्र शरीर आहे. पण शरीराला महाराज दुसरं सांगतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय गेले, शरीरे साधिले. परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी अन्य जीवाला प्राप्त करून घेता येत नाही. त्यासाठी हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि याच नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर सगळ्यांनो अशी जोड करा की आपण त्या रामचंद्राला, प्रभू रामचंद्राचं नाव आपल्या मुखामध्ये घ्यावं आणि मुखामध्ये सतत नाव ज्यावेळी घेऊ का आपण नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन आणि बीज ज्याचा शीलतेची फळ. दुःखरूप असणारं संसाराचं जी बीज आहे ना, संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. संसारी जरी सुख जोडे तरी का धावती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे तरी का वेडे म्हणावे. आपण जी बघतोय ना, नाशिवंत आटी, हे आटणार आहे, नाशिवंत आहे. मग कोणतं नाशिवंत आहे? काय आटणार आहे? प्रिया म्हणजे बायको, पुत्र आणि धन. प्रिया, बायको, मुलं आणि धन हे संपणार आहे. आणि याच्यासाठी तुम्ही
सावध व्हा की हे कधीतरी सोडावं लागणार आहे, यांना सोडून आपल्याला जावं लागणार आहे. यासाठी सावध व्हावं आणि काय करावं. बघा, आतापर्यंत आपण अनेकाच्या अंत्ययात्रेला गेलो. ज्यावेळी काळ झडप घालत असतो त्यावेळी आपल्याला कोणी सोडतील का? बहीण भावाचा हे तुझा शिरे, जेव्हा लागली यमशृंखला तेव्हा दुरी राहिली. आई बापाचे कोड मुखी घालून करी कोड, जेव्हा लागली यमओढ तेव्हा दुरी राहिली. बघा, आई बाप असो, बहीण भाऊ असो, इष्ट मित्र असो, गोत्रज असो, कोणी शेवटच्या प्रसंगाला होत नाही दादा. ग्रह देहाची कामिनी गीतवराही भुवनी, जळतसे स्मशानी अग्नी सवेला. महाराज खूप गोड वर्णन केलं. ग्रह देहाची कामिनी, कामिनी म्हणजे बायको, तिच्यावरती आपण एवढं प्रेम केलं दादा, तिला जे म्हणेल ते आपण आणून दिलं. पण शेवटला ज्यावेळी शेवटचा श्वास आपल्या पतीने सोडला ना, ग्रह देहाची कामिनी तीतव राहिली नाही, बाहेर नाही पाठवायला येत, स्मशानापर्यंत नाही येत. तीतव राहिली भुवनी, घरातच राहिली आणि जळत असे स्मशानी अग्नी सगळे लेखला आहे. त्याला त्या अग्नीमध्ये जळावं लागतं आणि तो जीव बघतोय की हे शरीर जळतंय. ऐसा जाणोनी निर्धार मग मज आला गहीवर, काही दिशा अंधकार मग मज काही सुचे. जीव बघू लागला. अरे ज्या घरावरती, त्या बायकोवरती, त्या पोरावरती आपण एवढं प्रेम केलं, नाही कोणी स्मशानात आलं, बायको एवढी अर्धांगिरी म्हणणारी बायको सुद्धा घरात राहिली आणि जळत असे स्मशानी अग्नी सगळे. त्याला मला एकट्याला जळावं लागतंय. हाय रे देवा, मी जर सावध होऊन जर रामकंठात धारण केला असता तर माझ्यावरती ही वेळ आली नसती. अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे तू जरा त्या पांडुरंग परमात्म्याला जर आपलंसं केलं असताना दादा तर ही वेळ आपल्यावर आली नसती. आणि हेच प्रकार एका माईने विचार केला की आपल्या पोराला यामध्ये अडकू द्यायचं नाही, आपल्या पोराला याच्यात अडकू द्यायचं नाही. आणि पोराला सावध करणारी एकच माय आहे. त्या माईचं नाव आहे मदालसा, मैनावती. बरोबर आहे का? तिलकचंद राजा आणि मैनावती. गोपीचंद राजाची कथा आहे. गोपीचंद राजा एके दिवशी स्नानाला बसला आणि स्नानाला बसल्यानंतर राजवैभवामध्ये स्नानाचा थाट सुरू आहे आणि त्या स्नानाच्या थाटामध्ये राजा गोपीचंदाचे वडील तिलकचंद स्वर्गवासी झाले. मैनावती राणीने काही दिवस राज्यकारभार केला.